नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 4 जून 2026. मित्रांनो, ज्याची आपण गेल्या 8 महिन्यापासून वाट पाहत आहोत, हा साऊथ वेस्ट मान्सून आज कुठल्याही क्षणी केरळ भूमीमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. नवे तो दाखल होत आहे. मित्रांनो, तो दाखल होत आहे, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. निश्चित त्याच्या येण्याने संपूर्ण देशातील जनतेची मनं प्रफुल्लित होतात, ताजीतवानी होतात आणि आपल्याकडे सुद्धा तो कधी येईल याची आतुरता संपूर्ण देशातील जनतेला असते, तशी महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा असते. मित्रांनो, तो आज निश्चित केरळमध्ये दाखल होणार आहे, यात कुठे शंका नाही. परंतु आपण या पृथ्वी गोलावर जर नजर टाकली, हे स्काय वॉच वेदर हे आपल्या हवामान चळवळीचे श्री गणेशा यांच्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी असं सांगितलेलं आहे की आज कुठल्याही क्षणी 4 तारखेला साऊथ वेस्ट मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल. परंतु त्याचा पुढील प्रवास हा कसा असेल त्या संदर्भातली माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे, ही इमेज आहे. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा, आपल्या मित्र परिवाराला शेअर करा. त्याचबरोबर आजपासून पुढील 7-8 तारखेपर्यंत राज्यात कशा पद्धतीने पूर्व मोसमीच्या सिस्टीम असतील, अवकाळी सिस्टीम असतील, त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, आपण जर या प्रतिमेकडे जर नजर टाकली तर मला थोडंसं झूम करून दाखवतो. तर देशावरील WDचा जे आक्रमण आहे ते अद्यापही थांबलेलं नाही. जोपर्यंत WD उत्तरेकडनं येत राहतील तोपर्यंत मित्रांनो तो आपल्या साऊथ वेस्ट मान्सूनला ब्रेक करतील. हे आपण सातत्याने सांगितलेलंच होतं की उत्तरेकडील WDच्या कारणामुळे साऊथ वेस्ट मान्सून हा इथं रोखलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक सर्क्युलेशन चालू होतं, त्यामुळे ती सर्क्युलेशन साऊथ वेस्टला मान्सूनला पुढे येऊन द्यायला, उत्तरेकडे सरकायला मज्जाव करत होतं. परंतु काल आपल्या हवामान चळवळीचे मित्र श्री गणेशा यांनी अतिशय जबरदस्त ही माहिती सांगितली की WD हे सातत्याने वायव्य आणि उत्तर भारतात ते येत राहणार आहेत. त्याचा प्रभाव, त्याचे वारे ही दक्षिणेकडे अगदी द्वीपकल्पापर्यंत पोहोचणार आहे. आणि त्यामुळे साऊथ वेस्ट मान्सून जरी केरळमध्ये आला तरी सुद्धा त्याचा पुढील प्रवास हा धीमा असेल, मंद असेल. संपूर्ण देश व्यापण्यासाठी निश्चित मित्रांनो त्याला अधिक कालावधी लागू शकतो. महाराष्ट्राच्या तळ कोकणात येण्यासाठी सुद्धा मित्रांनो 10-12 तारीख लागू शकते, असे तारखा समोर येत आहेत. हे सर्व पाहता देशाच्या उर्वरित भागात निश्चित मित्रांनो तो उशिरा दाखल होईल हे आता सिद्ध झालेलं आहे. मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की साधारणतः 20 तारखेपर्यंत राज्यात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतील. परंतु मित्रांनो ते आता लांबत आहेत. साधारणतः 20 तारीख मित्रांनो 15 तारीख ते 22 तारीख पर्यंत हा कालावधी जाण्याची शक्यता आहे. 22 जून पर्यंत सुद्धा साऊथ वेस्ट मान्सून राज्यामध्ये सक्रिय व्हायला आपला वेळ घेणार आहे. याच्या पाठीमागचं जे कारण आहे, वारंवार येणारे WD, आणि या WD मुळे त्याचा उत्तरेकडे होणारा जो प्रवास आहे हा काही अंशी रखडत होणार आहे, हे मात्र आता सिद्ध झालेले आहे. मित्रांनो, आज काल 3 तारीख जैशी ते आहे, आज यामध्ये प्रगती आपल्याला या दिसल. कारण कसा त्याचा प्रवास रखडतोय पहा. आपण त्या दिवशी सांगितलं तिची पूर्व बाजू ही ईशान्य बंगालच्या उपसागरात सरकलेली आहे, अरबी समुद्रात सरकलेली आहे. परंतु त्याचा जो मधला पेस आहे श्रीलंकेपासून तो जागा सोडायला काही तयार नाही. कारण होतं येणारे जे वारे आहेत WD मुळे ते त्याला काय करतायत, रोखत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणची सर्क्युलेशन त्याला वर येऊ देत नाही. हे सर्व कारण त्याला होते म्हणून. परंतु आज आता तो कुठल्याही क्षणी दाखल होणार आहे. ही सर्व गोष्ट आपल्यासाठी निश्चित आनंदाची आहे. केरळच्या भूमीमध्ये आजपासून पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत. त्याचा परिणाम म्हणून मित्रांनो राज्यात सुद्धा पूर्व मोसमीच्या ऍक्टिव्हिटीज वाढणार आहेत. त्या कशा कशा वाढणार, कुठे कुठे वाढणार, त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, ही 3 तारीख ते
7 तारखेपर्यंतची इमेज आहे ECMWF मॉडेलची आहे. मित्रांनो, या इमेजकडे जर आपण पाहिलं तर राज्याच्या दक्षिणेकडून आपल्याला जबरदस्त पावसाची ऍक्टिव्हिटीज होताना दिसत आहेत, घाटावर दिसत आहेत. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड पूर्णपणे या पट्ट्यात अगदी WDचा असर मित्रांनो या अकोला, अमरावती वगैरे दिसत आहे, कारण मध्य प्रदेशला लागून असणाऱ्या ज्या भागात आहेत हा WDचा परिणाम आहे. आणि अशी संपूर्णपणे अगदी उत्तर ते दक्षिण पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या कालपासून ते 7-8 तारखेपर्यंत या होत राहणार आहेत वेगवेगळ्या भागात. परंतु मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला छत्रपती संभाजीनगरचा जो कोपरा आहे यामध्ये नाशिक, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे, अगदी अहिल्यानगरचा हा जो काही भाग आहे, अहिल्यानगरच्या पूर्व भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज दिसतील, अहिल्यानगरच्या पश्चिम भागात दिसतील. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागात आहे, यामध्ये आमचा बीड आहे, जालना आहे, या भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज मित्रांनो आजपासून म्हणजे आज 4 तारखेपासून ते 7-8 तारखेपर्यंत या निश्चित होणार आहेत. वेगवेगळे मॉडेल त्याला संकेत देत आहेत. हे मित्रांनो GSFचं मॉडेल आहे. हे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या भागात जबरदस्त पाऊस दाखवत आहे. वेगवेगळ्या मॉडेलची वेगवेगळी मतं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. निश्चित हे सर्व जर पाहिलं तर पूर्व मोसमीच्या हालचाली आता वाढणार यात कुठेही दुमत नाही. मित्रांनो, हे AIचं मॉडेल आहे. साधारणतः यांनी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाऊस दाखवलेला आहे. हे ग्लोबल मॉडेल आहे. हे पहा 6-3 तारखेपर्यंत, सॉरी 3 पासून 6 तारखेपर्यंत हे सर्व वातावरण आहे. यांनी सुद्धा आपल्याला दक्षिणेकडेच पाऊस दाखवलेला आहे. फारसा पाऊस या मॉडेलने अंतर्गत महाराष्ट्रात दाखवलेला नाही. बीड वगैरे, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागात दाखवलेला नाही. पाहू आता या सर्व मॉडेलच्या पार्श्वभूमीवर राज्यात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज कशा होत आहेत. निश्चित त्याची माहिती, त्याचा अनुभव आपल्याला येणार आहे. आणि ज्या काही तीव्र उन्हाच्या झळा आपल्याला बसल्या त्या निश्चित आता आजपासून कमी होणार आहेत, एवढी आशा आपण करू. या ठिकाणी इथं थांबू. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. धन्यवाद.